पाहतोय सध्या अमित शहा शिवरायांना नमन करण्यासाठी रोपवेनं त्या ठिकाणी जात आहेत। आज छत्रपती शिवाजी महाराजांची 345वी तिथीनुसार पुण्यतिथी आहे आणि त्याच निमित्तानं गृहमंत्री अमित शहा आज शिवरायांना वंदन करण्यासाठी किल्ले रायगडावर भेट देत आहेत। आपण पाहतोय याच वेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवभक्तांसाठी रायगड रोपवे सुद्धा आज सुरू राहणार आहे। दरम्यान या रायगडावर येण्यास शिवभक्तांना बंदी नसल्याचं सुद्धा पोलिसांनी सांगितलेलं आहे। दरम्यान आज या ठिकाणी एक कार्यक्रम पार पडणार आहे। त्या ठिकाणी अमित शहा भाषण सुद्धा करणार असल्याची माहिती आहे। या भाषणादरम्यान अमित शहा नेमकं काय बोलतात ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। तर याच रायगड किल्ल्यावर वाघ्या कुत्र्याची समाधी आहे। त्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून सुद्धा काही वाद सध्या काही दिवसांपासून उफाळलेला आहे। त्यावर सुद्धा अमित शहा काही बोलतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान आज रायगड किल्ल्याच्या या महाराजांना वंदन केल्यानंतर अमित शहा सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमासाठी जाणार आहेत। त्या ठिकाणी सुद्धा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असतील असं बोललं जात आहे। एकीकडे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा हा वाद सध्या सुरू असताना अमित शहांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय आणि या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा पालकमंत्री पदाची चर्चा सुरू झाली आहे। सध्या आपण पाहतोय अमित शहा शिवरायांना नमन करण्यासाठी या ठिकाणी रोपवेनं जात आहेत। रोपवेनं किल्ले रायगडावर ते आता दाखल झालेले आहेत। त्यांच्या गाड्यांचा हा ताफा सुद्धा या ठिकाणी दाखल झालेला आहे। महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या सोबत आहेत आणि अजित पवार सुद्धा या ठिकाणी काही वेळानंतर येतील। दरम्यान आदित्य तटकरे, आशिष शेलार, प्रवीण दरेकर यासोबतच उदयनराजे भोसले हे सगळे महायुतीचे नेते सध्या रायगडावर दाखल आहेत आणि अमित शहा सुद्धा आता रायगडावर पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला दिसत आहेत। अमित शहा आता शिवरायांना नमन करण्यासाठी अभिवादन करण्यासाठी जात आहेत। एकूणच अमित शहा रोपवेनं किल्ले रायगडावर आता दाखल झालेले आहेत। मोठा बंदोबस्त रायगडावर आज खरं तर तैनात करण्यात आलेला आहे। सुरक्षेच्या कारणास्तव एकूणच हा बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात आहे। अमित शहा यांचा हा रायगड दौरा आज आपण पाहतोय सध्या किल्ले रायगडावर अमित शहा दाखल झालेले आहेत आणि काहीच क्षणामध्ये ते शिवरायांना नमन करतील। त्यासाठी ते रोपवेनं इथे दाखल झालेले आहेत। तर ही थोड्या वेळापूर्वीची दृश्य आहेत ज्यावेळी हेलिकॉप्टरमधून रायगडमध्ये अमित शहा दाखल झाले। त्यावेळी त्या ठिकाणी सुनील तटकरे यांच्याकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं। यासोबतच अजित पवार सुद्धा तिथे होते आणि आता ही दुसरी दृश्य आपण पाहतोय। या दोन्ही दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला कळू शकतं रोपवेनं अमित शहा आता किल्ले रायगडावर दाखल झालेले आहेत आणि ते आता काहीच क्षणात नमन करतील, त्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतील। त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा त्यांच्यासोबत आहेत। शिवाय सुनील तटकरे असतील, आशिष शेलार असतील, प्रवीण दरेकर असतील, यासोबतच उदयनराजे भोसले असतील, हे